हॅलो. मी आता इथे गॅरेजमध्ये आलो आहे. इथे आता लगभग 9:30च्या आसपास कितीतरी वाजले आहेत. आता मग येऊन थोडा टाईमच झाला. सॉरी त्या मध्ये अडकलेला तिथे तर मला दिसणार नाही. मध्ये पॉज केलेला आता. हां, मी तर म्हणत होतो की आता मी इथे आलो आहे गॅरेजमध्ये. इथे आता चायवाला आलेला. कॉफी देऊन गेला मला. पावसाळ्यामध्ये कॉफी चाय अजून काय पाहिजे. पाऊस पाऊस तर आता नाही पडत आहे. काल पडत होता. काल परवा चांगला दिवसभर पडत होता. तो आता थांबला आहे पाऊस. जरा पाऊस सुरू झाला आहे आता. जुलैमध्ये पडेल खूप पाऊस. आता आज 26 जून आहे. जुलैमध्ये तर पडेलच पाऊस. बस मी फक्त वेट करतो आहे की यार मका नाही भेटत आहे. मी रोडवरून जातो आहे, आजूबाजूला मी चेक केलं, पण अजून मका विकायला कोणी सुरू नाही केलं आहे. कॉफी आत्ताच एक चायवाला देऊन गेला मला, म्हणून मी पॉज केलेला थोडा व्हिडिओ. असं कोण आजूबाजूला लोक असलं की मला थोडं अजीब वाटते. सवय नाही ना एकटा बोलायची सवय. तर आता मी म्हणत होता तुम्ही मक्याची वाट बघतो. बघू आता मका कधी भेटतो. आता ऑनलाईन भेटतं मका, तर ते 200-300 म्हणजे ऑनलाईन भाई एवढं महाग आहे. आणि असा रस्त्यावरच्या साईडनं घेतलं तर 30-40-50 जास्तीत जास्त 50पर्यंत भेटतो. तर तो बरा पडतो. कारण की ऑनलाईन डिलिव्हरी चार्जेस वगैरे काय काय लागतात. काय म्हणजे असं नॉर्मलच मका असं तर सगळं महाग देतात. ते आता कचरावाले आले, तसं माझं काम होतं तर जाऊ द्या. ठीक आहे. आता असं आज इंडिया आणि आयर्लंडची मॅच आहे. फर्स्ट T20. सूर्यकुमार यादव कॅप्टन नाही आहे. श्रेयस अय्यर आहे. तर समजतं 2024 आलेला तर रोहित शर्मा रिटायर झालेला, तर सूर्यकुमार यादव आले. तर सूर्यकुमार यादव 26 वर्ल्ड कप झाला, इंडिया जिंकली. आता कोण दुसऱ्याला कॅप्टन बनवायचा प्लॅन आहे म्हणजे 2028चा वर्ल्ड कप जिंकायला श्रेयस अय्यर. आणि आता ही सिरीज तर आरामात जिंकेल इंडिया, मॅच पण जिंकेल. म्हणजे आयर्लंडबरोबर तर आयर्लंडचा तर काही चान्सच नाही आहे. इंडिया सिस्टम एवढी स्ट्रॉंग आहे, आरामात हरवेल. तर हा कॅप्टन्सी त्यांचा वर्ल्ड कपमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो T20मध्ये. ODIमध्ये तर ठीक आहे, मला वाटतं खेळेल आरामात, काही नाही त्यांचं तर जायलाच. T20मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो कॅप्टन चेंज केलं तर. मला वाटतं आता इंडियाला जिंकावलं एवढा वर्ल्ड कप, तर सूर्यकुमार यादवला स्टार्ट पाहिजे होता. त्याला आता T20मधून काढलं आहे, ते पण जिंकल्यानंतर. असं नाही की खराब खेळलं, तर मग आता कुठे खेळायला त्याला. कारण की ODI आणि टेस्ट क्रिकेट तर खेळत नाही, तर काय तो आता घरी बसून आहे. आपण एवढा वर्ल्ड कप जिंकवल्यानंतर त्याच्या काय माहिती नंतर बाकी सिरीजमध्ये त्याला प्लेयरच्या याच्यामध्ये ते खेळत दिलं. कारण की T20मध्ये शुभमन गिलचा खेळत नव्हतो, ODI आणि टेस्ट क्रिकेट खेळतो आणि आता चांगला पण खेळतो. पण T20मध्ये तर गरज पण नाही शुभमन गिलची. सूर्यकुमार यादवची एवढी स्ट्रॉंग आहे टीम आहे, कॅप्टन कोण पण असतं तरी पण टीम आहे पूर्ण आपल्या दमवर नाही जिंकवतो, तरी खूप चांगली गोष्ट आहे T20मध्ये. बाकी वन डे आणि टेस्ट मॅचमध्ये खूप हदतक जे शुभमन गिल कॅप्टन आहे त्याच्यावर निर्भर आहे टीम. तो चांगला खेळला तर जिंकते, नाहीतर नाही जिंकत. त्याच्यासाठी असं तर काही टीमाबरोबर मॅचेस ते जिंकू शकते, तर सिरीज आणि वर्ल्ड T20 कप जिंकणं खूप मुश्किल आहे असा. कारण की कप तेव्हा जिंकते जेव्हा कोण टीम पूर्ण चांगली खेळते. आणि त्या कप सोडा सिरीज पण 1-2 मॅच तुम्ही जिंकू शकता, तर तुम्ही सिरीज नाही जिंकू शकत. त्याच्यामध्ये मला ते लक्ष द्यायला पाहिजे. बाकीचं सगळं चांगलं आहे, ठीकठाक आहे. बाय.